बेळगाव व खानापूरमध्ये 70वे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। बेळगाव येथे वनमंत्री सतीश जारकिहोळी यांना पथसंचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली। ತಂಡವಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಪೊಲೀಸ್ ತಂಡ ಕೆಎಸ್ಆರ್ಪಿ 2ನೇ ಪಡೆ ಸಿಆರ್ ತುಕಡಿ ಎಆರ್ ತುಕಡಿ नागरिक पोलीस पಡೆಯ ಮತ್ತೊಂದು ತುಕಡಿ महिला पोलीस। तर खानापूर येथे आमदार डॉक्टर अंजलीताई निंबाळकर यांना पथसंचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली। वंदे मातरम। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिता हमारा हमारा। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन। नंतर पत्रकार परिषदेत बोलताना वनमंत्री सतीश जारकिहोळी म्हणाले, कर्नाटक सरकारने बेळगाव जिल्ह्यातील योजनांना अधिक प्राधान्य देऊन पाणी समस्या दूर करण्यासाठी मी प्रयत्न करीन। युती सरकारला कोणतेही धोका नाही, 5 वर्ष सरकार सुरळीत राज्य करेल असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। ಜಿಲ್ಲೆಯ ಬಗ್ಗೆ ಏನೇನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಮತ್ತು ನಿಮಗೆ ಹೇಳುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಕಳೆದ 5 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಭಾಳಷ್ಟು ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಒತ್ತು ಕೊಟ್ಟಿದೆ। ಆ ಒಂದು ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಾವು ಕೂಡ ಎಲ್ಲ ಇಲಾಖೆಗಳಲ್ಲಿ ಭಾಳಷ್ಟು ಪ್ರಗತಿ ಸಾಧಿಸಿದ್ವಿ। ಆಮೇಲೆ ನೀರಾವರಿ ಇಲಾಖೆ, ಸಣ್ಣ ನೀರಾವರಿ ಮತ್ತು PWD ರಸ್ತೆಗಳು, ವಿಶೇಷವಾಗಿ ನಾವು ಹೆಚ್ಚು ಬೇರೆ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಹೋಲಿಸಿದ ಭಾಳ ಉತ್ತಮವಾಗಿ ರಸ್ತೆಗಳಿವೆ ನಮ್ಮದು। ಕೆರೆಗಳ ತುಂಬದಂತೆ ಬಹುಶಃ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಇದು ವಿಭಿನ್ನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿದ್ದೀವಿ। ಅದು ಬೋತ್ ಸಣ್ಣ ನೀರಾವರಿ ಮತ್ತು ಬೃಹತ್ ನೀರಾವರಿ ಎರಡೂ ಇಲಾಖೆನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ 2 ಬೃಹತ್ ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆ ಇದೆ। ಒಂದು ರಾಮದುರ್ಗ ಹೆಸರಾದ ವೀರಭದ್ರೇಶ್ವರ ನೀರಾವರಿ, ಬಸವೇಶ್ವರ ಅಂತ ಆ ನೀರಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಅತಿ ದೊಡ್ಡ ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆ ಆಗಿದೆ।